नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेअंतर्गत महिलांना त्या ठिकाणी महिन्याला 1500 रुपये भेटत असतात. तर आता एका घरात दोन पेक्षा जास्त विवाहित महिला त्या ठिकाणी असतील तर नेमकी पात्रता काय आहे, कोणत्या महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत. घरात एक पेक्षा जास्त जर विवाहित महिला असेल तर त्यासाठी पात्रता काय आहेत. घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित मुलगी असेल तर त्यासाठी काय पात्रता आहे. त्यानंतर ज्या महिला या योजनेत अपात्र झालेल्या होत्या 26 लाख, त्या आता पात्र होणार आहेत. पात्र झाल्यानंतर त्या महिलांना जून जुलै ऑगस्ट या महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी येणार आहेत का, सोबतच 4500 रुपये म्हणजे 4500 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत का. आता 26 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यातील किती महिला त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात तेही आपण बघणार आहोत. त्यानंतर ऑगस्टचा महिना हा तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो तेही आपण बघणार आहोत. ओके, नेमकी पात्रता काय आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न आहे की एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला असतील किंवा राशन कार्ड मध्ये दोन पेक्षा जास्त महिलांची त्या ठिकाणी नावं असतील तर नेमकी पात्रता काय आहे तर आपण बघूयात. तर तुम्ही या ठिकाणी बघितलेलं असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. ओके, आता तुमची छाननी कशी होणार आहे, तुमची पडताळणी कशी होणार आहे तेही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आता मेन आपला प्रश्न काय आहे त्या ठिकाणी बघा. शासन निर्णयत्वे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला. ओके, आता एक विवाहित म्हणजे एक लग्न झालेली महिला आणि एक मुलगी, तिचं पण वय त्या ठिकाणी 21 वर्ष पूर्ण पाहिजे. ओके, या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असे नमूद आहेत. ओके, म्हणजे तुमच्या घरामध्ये सपोज दोन विवाहित महिला असतील तर त्यातील एकाच विवाहित महिलेला त्या ठिकाणी लाभ भेटणार आहेत. ओके, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सासू आणि सून, तुमच्या कुटुंबामध्ये सासू आणि सून असेल किंवा दोन जावा असेल. ओके, तुमच्या कुटुंबामध्ये सासू सून असेल. ओके, सासूचं वय जर 65 पेक्षा कमी असेल तरच तिला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे. तर सासू आणि सून असेल त्यातील एकीलाच या योजनेचा लाभ भेटणार आहे, एकच यासाठी पात्र असणार आहेत. किंवा दोन जावा जर असेल त्यातील एकच जाव या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ओके, एकाच कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एकच महिला पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये जर दोन किंवा जास्त विवाहित महिला असतील, दोन जावा असेल किंवा सासू आणि सून या योजनेचा अगोदर लाभ घेत असतील, आता यांचा सर्वांचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे. आणि आता यांचा लाभ कसा चालू होणार आहे तर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी येणार आहेत. अंगणवाडी सेविका आल्यानंतर तुमची त्या ठिकाणी पडताळणी होईल. तुम्हाला विचारून त्यातील एक महिला पात्र ठरवणार आहेत आणि बाकीच्या अपात्र ठरवणार आहेत. सपोज तुमच्या घरामध्ये सासू आणि सून आहेत किंवा दोन जावा आहेत, त्यातील अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्यानंतर तर तुम्हाला विचारेल यातून कोणाचा लाभ त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. एकीचा लाभ त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी ते विचारण्यात येईल की कोणाचा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला चालू ठेवायचा आहे. ओके, आता या ठिकाणी काय दिलेले आहेत बघा. माननीय सचिव ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंब एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. ओके, म्हणजे तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येईल, तुम्हाला त्या ठिकाणी विचारेल की कोणाला या योजनेचा लाभासाठी पात्र करायचं आहे आणि कोणाला अपात्र करायचं आहे. ओके, तर तुमच्या कुटुंबातील एकाच महिलेला या ठिकाणी पात्र करणार आहेत आणि बाकीच्या ज्या सर्व आहेत, सपोज तुमच्या कुटुंबामध्ये 3 विवाहित महिला आहे. ओके, सासू किंवा दोन तुमच्या सुना असतील किंवा 3 जावा असतील. ओके, तर त्यातील एकाच सासूला किंवा सुनाला किंवा एका जावेला त्या ठिकाणी पात्र करणार आहेत. 4 जर तुमच्या कुटुंबामधील महिला असतील तरी त्यातील एकच महिला या ठिकाणी पात्र होणार आहेत आणि 3 या ठिकाणी अपात्र होणार आहेत. आणि एक महिला त्याचबरोबर एक अविवाहित. ओके, तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 विवाहित महिला असेल आणि एक मुलगी असेल, तिचं वय 21 वर्ष आहे. ओके, तर तुमच्या कुटुंबामध्ये एक महिला आणि एक अविवाहित मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि बाकीच्यांचे सर्व जे काही लाभ आहे तर ते लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहेत. म्हणजे त्यांना जून जुलैचा महिना आलेलाच नाहीये आणि त्यांना ऑगस्टचाही महिना त्या ठिकाणी येणार नाहीये. ओके, आता बघा, कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण त्यासाठी पात्र ठरणार आहेत आणि एक बहीण त्यासाठी अपात्र ठरणार आहेत. ओके, बघा, आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी चौकशी करतील आणि त्यानंतर ज्या महिला पात्र ठरणार आहेत, ओके, तुमच्या घरातील एकच महिला त्या ठिकाणी पात्र होणार आहेत
आणि ती महिला त्या ठिकाणी पात्र झाल्यानंतर त्या महिलेला त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी चालू होणार आहे. गाव पातळीवरती अगोदर चौकशी होईल, पडताळणी होईल, त्याच्यानंतर ती तालुका पातळीवरती तुमची जी काही यादी आहे, तुमची जी माहिती पाठवण्यात येईल आणि तिथून ती जिल्हा पातळीवरती पाठवण्यात येईल आणि त्यानंतर तुमचा जो काही लाभ आहे तर तो लाभ त्या ठिकाणी चालू होईल. तुम्हाला 1500 रुपये त्या ठिकाणी महिन्याला भेटणार आहेत. ओके. आता जूनचा महिना, जुलैचा महिना ज्या महिलांना भेटलेला नाहीये परंतु त्या पात्र होतील, ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना त्या ठिकाणी भेटू शकतो. ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटू शकतो, तर तो 4500 रुपये भेटेल का? ओके. आता सपोज तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे, जून जुलैचा हप्ता त्या ठिकाणी आलेला नाहीये, परंतु आता तुम्ही त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत, तुमची पडताळणी झाली आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र झाल्या आणि तुमची जी काही माहिती आहे तर तुमची माहिती वरती पाठवली आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ पुन्हा सुरू झाला. तात्पुरत्या स्वरूपात 26 लाख महिलांचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता, परंतु आता 26 लाख महिलांमधनं ज्या महिला त्या ठिकाणी पात्र होतील त्यांचा लाभ, त्यांचा हप्ता त्या ठिकाणी चालू होणार आहेत आणि त्यांना इथून पुढचे जे काही कंटिन्यू जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते त्या ठिकाणी येणार आहेत. आता त्या महिलांना जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी येऊ शकतात, कन्फर्म नाही, परंतु तिन्ही महिन्याचे हप्ते म्हणजे 4500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात. ज्या महिला त्याच ठिकाणी पात्र झालेल्या आहेत त्याच महिलांसाठी आहे. ओके. आणि बाकीच्या महिलांना त्या ठिकाणी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला येतच असतात. आता ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता आलेला आहे त्यांना ऑगस्टचाही हप्ता त्या ठिकाणी येणार आहे. जूनचा हप्ता जुलैमध्ये भेटलेला होता, जुलैचा हप्ता रक्षाबंधनच्या अगोदर ऑगस्टमध्ये भेटलेला होता आणि आता ऑगस्टचा हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी भेटू शकतो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी 9-10 तारखेपर्यंत तुम्हाला ऑगस्टचा महिना त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके. आता 4500 रुपये कोणाला भेटू शकतात? ज्या 26 लाख महिला अपात्र होत्या, ओके, त्यांना जून जुलैचे हप्ते त्या ठिकाणी आलेले नव्हते, परंतु आता त्यांची छाननी झालेली आहे, पडताळणी झालेली आहे, त्या पुन्हा त्या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत. 26 लाखामधनं सपोज 1-2 लाख काय असेल त्या महिला सपोज पात्र झाल्या तर त्या महिलांना त्या ठिकाणी 4500 रुपये येऊ शकतात, म्हणजे तुमचा जूनचा, जुलैचा आणि त्याचबरोबर ऑगस्टचाही हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके. परंतु त्यासाठी तुमची पडताळणी झालेली पाहिजे. तुमच्या घरातील केवळ एकाच विवाहित महिलेला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि त्याचबरोबर एक अविवाहित महिला असेल तरी तिला ह्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके. तुम्हाला सविस्तर माहिती समजलेली असेल. तुम्हाला जर सविस्तर माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली तुम्हाला बटन दिसत असेल ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.